मोहोळमध्ये कॉलेजला जाताना दोन जिवलग मैत्रिणींना भरधाव टेम्पोने धडक दिल्याने एका मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला, तर आता हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या दुसऱ्या मैत्रिणीचाही मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे। जिवलग मैत्रिणींचा रोजचा दुचाकीवर कॉलेजला जाण्याचा प्रवास आज दुर्दैवी बनला। टेम्पोच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात कुमारी प्रज्ञा धनाजी कोकाटे इयत्ता 11वी तांबोळे जागीच ठार झाली, तर तिची मैत्रीण कुमारी स्नेहल काशीनाथ वाघमोडे इयत्ता 12वी राष्ट्रमाता इंदिरा कन्या विद्यालय उपचारादरम्यान मृत्यू झाला। सकाळी प्रज्ञा स्वतःच्या दुचाकीवर नेताजी कॉलेजकडे जात होती, तिच्या सोबत स्नेहलही होती। नजीक पिंपरी हद्दीत आयशर टेम्पोने समोरासमोर जोरदार धडक दिली। यामध्ये प्रज्ञा जागीच ठार झाली, तर स्नेहल गंभीर जखमी होती। तिला तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला। प्रज्ञा हुशार, कष्टाळू आणि मैत्रिणीच्या संघटनेत अग्रेसर होती। या दोघींच्याही अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ पसरली आहे।